राष्ट्रवादी पुन्हा येणारच आहे, त्यात काही वाद नाहीये. कारण पक्षाच्या उमेदवारांनी प्रचंड काम केलेलं आहे. जरी कुठली सत्ता नव्हती, 9 वर्षांनी इलेक्शन लागले आणि बऱ्याच प्रभागामध्ये वैशालीताई असतील, बाप्पू असतील, अतिशय उत्तम काम केलेलं आहे. त्यामुळे जनता ही वेळेला मतदान करून त्यांना आशीर्वादी रूपी 16 तारखेला विजय करणार आहे. कुठलं चिन्ह आहे? घड्याळ. तुम्ही सांगितलं की तुम्ही त्यांच्या पाठीमध्ये आतापर्यंत राष्ट्रवादीचं आपल्या सर्वांना प्रगती पुस्तक आपल्या समोर आहे. गेली 8 ते 10 वर्षात विरोधी पक्ष ज्या सत्ताधारी पक्षाने आपल्या मतदारसंघामध्ये किंवा पुणे शहरावर जो काय अन्याय केला, हे सगळं धुवून काढण्यासाठी अजितदादांनी जी विशेष मोहीम हाती घेतली, त्या मोहिमेत आपण सर्व मतदारांनी सामील व्हावं आणि पुणे शहरातील हडपसर प्रभाग 16 मध्येच नव्हे तर संपूर्ण पुणे शहरात 4ही घड्याळं प्रत्येक प्रभागात मारून गतिमान पुणे करण्यासाठी राष्ट्रवादीची साथ धरा. जय राष्ट्रवादी, जय राष्ट्रवादी. तर त्यांना ही धास्ती बसलेली आहे की अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी काल या ठिकाणी त्यांना जे काही सांगायचं आहे ते सगळे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे जनतेमध्ये एकच आवाज आहे की आता घड्याळ वाजवायचं आहे, घड्याळाचा अलार्म वाजवायचा आहे आणि हे 4ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे. त्यामुळेच बऱ्याच इतर पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी किंवा इच्छुक उमेदवारांनी काल अजितदादांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केलाय आणि जाहीर पाठिंबा दिलाय. माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याने सुद्धा पक्षाचे आदेश पाळून घड्याळ चिन्हावरती लढणाऱ्या सर्व उमेदवारांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे.